आणि यानंतरची बातमी ही नाशिकमधूनच आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर बाधित झाले, विस्कळीत झाले। पूरस्थिती कायम असल्यामुळे व्यवसायावर देखील परिणाम झालाय। महानगरपालिका प्रशासनाने कोणत्याही सूचना दिल्या नाहीत असा आरोप व्यावसायिकांनी केलाय। नाशिकच्या गोदावरीला पूर आलेला आहे, त्यामुळे गोदाकाठावरचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। आपण आता भांडी बाजार, सराफ बाजार या परिसरामध्ये आहोत आणि भर रस्त्यावर आपण छोटी छोटी दुकानं, टपऱ्या हे असल्याचं बघायला मिळत आहे। इथले जे फूल विक्रेते आहेत, भांडी विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत, गेल्या 3 दिवसापासून अशाच ठिकाणी त्यांनी आपलं साहित्य हे स्थलांतरित केलेलं आहे। हा संपूर्ण रस्ता जर आपण बघितला तर रस्त्याच्या मधोमध आपल्याला सर्व ठिकाणी अशा छोट्या छोट्या टपऱ्या बघायला मिळत आहेत। 2 दिवस पूर्ण पाऊस आलेला होता, त्यामुळे आम्ही दुकानातलं सामान थोडं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलेलं आहे काही प्रमाणात। आता थोडंसं पूर कमी झालेला आहे, तर आम्ही लावण्याचा प्रयत्न करतोय। पण प्रशासनाकडनं तुम्हाला काय सूचना देण्यात आलेल्या होत्या? आजची दिलेली नाहीये। अतिशय म्हणजे बेजबाबदारपणे वागणं आहे प्रशासनाचं। कोणत्याही प्रकारच्या सूचना वैयक्तिकरित्या किंवा माईकवरून काहीच अनाऊन्स केलेलं नाही त्यांनी। आमची फार धावपळ झाली 2 दिवस। असं अचानक पाणी वाढलं। सर्व रस्त्यावर होतं, सर्व रस्त्यावर होतं। 2-3 दिवसापासून एकदम दुकान बिकान लावलेलं नाही, काही नाही। मला सर्व घरी नेऊन ठेवलेले। आज कसं तरी थोडासा म्हणजे थोडासा दिलासा भेटला, म्हणजे त्याच्यामुळे परत रात्री बी पुलावून पाणी होतं। हा, तर त्याच्यामुळे मग ते आम्ही माल बिल सर्व घरी नेऊन ठेवले। रात्री बी परत पाणी वाढायची शक्यता, रात्रभर पाऊस चालू होता, त्याच्यामुळे मग म्हणलं चला सर्व माल घरी नेऊन ठेवा, टपऱ्या रिकाम्या होत्या। आता घरून आणून 2-2, 3-3 कट्टे घेऊन येतोय आम्ही। गोदावरीची पूरस्थिती कमी होते का याकडे लक्ष लागलेलं आहे। जर पावसाचा प्रवाह हा कमी झाला तर गोदावरीचा पूर ओसरण्यास देखील मदत होणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।